नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एखाद्या संख्येचे 20% काढणे म्हणजेच तिला 5 ने भागणे. मग 5 नेच का भागायचं, त्याचं काय कारण आहे, कॅल्क्युलेशन करून आज आपण ते पाहणार आहोत. आता एखादी संख्या म्हणजे आपण घेऊयात 465. 465चे आपल्याला 20% काढायचे आहेत. आता टक्केवारी कशी काढायची हे मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्याच्यामध्ये टक्केवारी कशी काढायची ते तुम्हाला कळेल. पण आता आपल्याला 20% काढायचे म्हणजे 5 ने भागायचं. मग हे कॅल्क्युलेशन कसं येतं, तर आता बघा 465चे 20% कसं काढतो आपण. 465 गुणिले 20% म्हणजे 100. बरोबर आहे. 465चे 20%, ह्याला टक्के म्हणजे भागिलेमध्ये 100 येतं. आता ह्याचा भाग घालवा. हा शून्य गेला, हा शून्य गेला. बे के बे, बे पंचे 10 म्हणजे काय आलं इथं 465 गुणिले 1/5. बरोबर काय आलं 465 एके 465. इथे गुणाकार असेल तर ह्या वरच्या दोघांचा गुणाकार होतो म्हणजे 465 एके 465 छेद 5. म्हणजे 5 ने भागणे का आलं, तर हे अशा पद्धतीने आलं. 20% म्हणजेच 20% त्याचा भाग घालवल्यानंतर छेदात 5 आलं म्हणून 465ला डायरेक्ट 5 ने आपण भागायचं आहे. तेव्हा 465चे 5% येतात, 20% येतात. सॉरी 20% येतात. मग आता ह्याचा भाग घालवून बघा. 465 भागिले 5, 5 एके 5, 5 9 45. इथं राहिला 1, 5 त्रिक 15 म्हणजे 465चे 20% बरोबर किती आले 93. अशा पद्धतीने आपल्याला 20% काढायचं ज्यावेळेला असेल तर असा हा एवढा भागाकार करत बसायची गरज नाही, त्याला डायरेक्ट तुम्ही 5 ने भागू शकता. आता आपण आणखी दुसरं उदाहरण बघूया. एखाद्या संख्येचे जर आपल्याला 25% काढायचे तर त्या संख्येला कितीने भागावं लागेल, तर 4 ने भागावं लागेल. मग आता इथं उदाहरण घेऊया. 232चे 25% काढा असं जर असेल तर आपण कसं करणार. 232 गुणिले 25%. ज्या वेळेला टक्के आपण म्हणतो त्या वेळेला छेदामध्ये 100 लिहायचं असतं. मग आता इथं 25 एके 25, 25 चोक 100 म्हणजे उत्तर कसं आलं 232 गुणिले 1/4. मग 232 एके 232 छेदामध्ये काय आला 4 आला. ह्याचा आता आपण भागाकार करायचा. 4 एके 4, 4 पंचे 20, इथे राहिले 3, 4 8 32 म्हणजे झाले 58. म्हणजेच काय 232चे 25% किती होतात 58 होतात. अशा पद्धतीने आपण जर 25% काढायचे असतील तर त्या संख्येला डायरेक्ट 4 ने भागायचं आणि जर एखाद्या संख्येचे 20% काढायचे असतील तर त्याला त्या संख्येला डायरेक्ट 5 ने भागायचं. अशा पद्धतीने आपण ही टक्केवारी काढू शकतो. माझ्या ह्या पद्धती तुम्हाला जर आवडत असतील, गणित सोडवण्याच्या ह्या सोप्या पद्धती जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या क्विक ट्रिक या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.